नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अंड्या ब्लॉगमध्ये. आणि हा अंडा आमचा नेहमीप्रमाणे थकला आहे आणि बसला आहे. सो आज आमच्या ब्लॉगमध्ये उंड्याने आणलं हे चेरी ब्लॉसम पिंक कलरचं. सो ते लावायचं आहे कुंडीमध्ये आणि ते काम करायचं आहे मला. आणि उंडे हे घेऊन बसून सपोर्ट करणार आहे. काय ठेवू ना बेबी. ओके, पकडा मग. टिकली कुठे गेली? गेलो मी, पडलो. कष्ट केले ग म्हणून पडला तू. कष्ट बाबू, कष्ट शोका नसतं, गोष्टी साधी सुद्धा नसत्या. विचारतं घेऊन येतं पटकन. गावाचे काम तर नवऱ्याला येत कोण एनकरेज करतं की घे बुबू घे तुला पाहिजे ते घे. छान छान आहे तुझी चॉईस. मला लागतं बाईक. तुझ्या गाड्यांना कशी जागा दिली मी तिकडे, मग तसं कसं तसं कसं असं माझ्या वस्तूंना जागा पाहिजे. ब्लँक बापरे, पट्टा बघ काळा डायरेक्ट. काय चाललाय तू? ते बागेतलं लागतं ना ते गार्डनचे इन्स्ट्रुमेंट्स ते हां. आपण कुठे आहेत? आठवतात का? काय काय काय? अच्छा. त्याला काय म्हणतात आणि खंदायचं असतं. चल ना लवकर, मला लवकर लावायचं. अंधार व्हायच्या आधी नाही, अंधार झाल्यावर येल्लो लाइटिंग करायचं. ओके बाबू. अंड्यानी ही कुंडी इथून उचलून तिकडे ठेवलेली आहे. आम्ही ॲक्च्युली 2 महिने झालं हे वाट बघतोय की हे झाड पुन्हा वाढेल, पण ते काय खराबच झालं आहे. आय थिंक त्याचे रूट्स डॅमेज झाले असणार आहेत. सो आम्ही ठरवलं की तिथे आर्टिफिशियलच झाड लावावं, कारण ऑब्व्हियसली घराच्या आत सनलाईट मिळत नाही. आणि बाल्कनीमध्ये ऑलरेडी मोठ्या कुंड्याचं ही एक कुंडी बाल्कनीत ॲड करू शकत नाही, बाल्कनी खाली जाईल असं अंड्या म्हणतो. का मग लागेल. हॅलो, ठीक आहे, जातो मदतीला. सो आम्ही जस्ट हे पेबल्स काढतोय. 8 किलो टाकलेलं हो. अंड्या, मी काय म्हणते, एवढ्या उन्हातनं दमून आलो, तू एवढं छान मला झाड घेतलं, मी तुझ्यासाठी चहा ठेवते. कसला गोंडस मुलगा आहे हा. मी फक्त चहा ठेवते म्हटल्यावरती एवढा खुश होतो. ठेवते. सो इथे मी मस्त चहा ठेवलाय. अजून हळवा हाताला लागेल. वाव. सो फायनली अंड्यानी झाड कुंडीत प्लेस केलेलं आहे. निघतंय का? चहा होत आलाय, उकळतोय. येस सर. खूपच पॅक केलंय का रे? गाठ बांधली की सेलो टेप आहे? अरे पण म्हणून तर टिकलं ना, नाही तर गाडीवर नेमकं गेलेलो.